श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला एक कमेंट आलेली आहे की जो वन पीस शिवला होता त्याचा बेल्ट कसा शिवला आहे, तो मी त्याचा बेल्ट आता शिवून दाखवणार आहे. खूप सुंदर आहे आणि पैठणी साडीचा ड्रेस शिवलेला होता. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलवर जाऊन. तो कसा शिवला आहे ते आपण त्याचे वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. का मी पैठणी साडीचे काठ घेतलेले आहे आणि हे दोन्ही साईडचा जो आहे तो एकदम सेम अंतराने मी दोन्ही साईडचा भाग कट करून घेतला, म्हणजे आपला बेल्टही छोटा होईल आणि खूप सुंदर असा बेल्ट तयार होतो. दोन्ही साईडचे मी एक्स्ट्राचे कापड काढून घेतले. आता हे पहा, आपल्याला तेवढेच आपल्याला अस्तर पण घ्यायचे आहे. जेवढा आपल्याला काठ घेतलेला आहे तेवढेच आपल्याला अस्तर पण घ्यायचे आहे. हे पहा, मी अस्तर तेवढेच अस्तर घेतले आणि आता चला आपण त्याची मशीनवर कशी शिलायची ते पाहूया. आम्ही पैठणी साडीचा काठाचा जो भाग होता साईडचा तो घेतलेला आहे. 5.5 इंच बाय 5.5 इंचचा आहे. त्याचे आपण आधी लटकन बनवायचे आहेत. आपल्याला एक वाटीच्या सहाय्याने गोलाकार काढून घेतला आणि आपण त्याचे आता लटकन बनवणार आहोत. आता गोल भाग कट करून घेऊयात. मी साईडचे कापड होते गोल भाग कट केलेले, त्याचे साईडचे भाग कापडाचे तुकडे कट करून घेतले आणि एक 1.5 इंचाची डबल पट्टी घेऊन मी त्याची फ्रिल करून घेतलेली आहे तयार करून. आता आपल्याला पूर्ण गोल भागावर जोडून घ्यायचे आहे, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. खूप सुंदर असे लटकन तयार होते आणि वन पीसला तर खूपच शोभून दिसते असे लटकन. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर पूर्ण फ्रिल मी जोडून घेतली. हे पहा, आता फ्रिलचे जे दोन्ही टोके आहेत ते एकावर एक अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्यालाही टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायची. जी एक्स्ट्राची फ्रिल आहे ती कट करून घेतली. थोडीशी जास्त शिलाई आली होती, मी थोडी उकलून घेऊन परत टिप मारलेली आहे. हे पाशी एकावर एक फ्रिल ठेवून घ्यायची आणि दोन्ही जॉईंट करून घ्यायचे दोन्ही भाग. आता गोलही पूर्ण टिप मारून घेऊया. पूर्ण गोल जोडून झालेली आहे. अशी व्यवस्थित आतल्या साईडला ठेवून घ्यायची आणि दुसरे जे गोल कापड कट केलेले आहे ते पण ठेवून घ्यायचे. पूर्ण गोल भागात आपल्याला जोडून घ्यायचा आहे. वरच्या साईडने मी खालच्या साईडचा भाग वरच्या साईडला करून घेऊन जिथून आपण फ्रिल जोडलेली आहे जी दिसत आहे त्या भागावर टिप मारून घेतली, म्हणजे आपल्याला टिप मारायला एकदम सोपे जाते आणि बरोबर येते. 1 इंचाचे अंतर ठेवून मी आतील भाग काढण्यासाठी ओपन ठेवलेली आहे. आता आतील भाग बाहेर काढून घेऊया. त्याआधी आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे जो गोलाकार आहे तो एकदम व्यवस्थित असा येतो. हे पहा, आता आतला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण असं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आतला भाग. किती छान गोलाकार तयार झालेला आहे. आता आपण जो कट केलेले तुकडे होते तो त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहेत. ज्या आतला जो गोल भाग आहे तो एकदम फुगीर आणि छान दिसतो. आपल्याला लटकनसाठी दोरी तयार करायची. पहा, मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला बारीक असे टिप मारून घेऊन आपल्याला आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे. 2 इंचाची पट्टी आहे सॉरी. आणि असा आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. सेफ्टी पिनच्या साहाय्याने मी आतील भाग बाहेर काढून घेतला. पहा, सुंदर असा आपली दोरी तयार झालेली आहे. आता आपल्याला त्या लटकनला जॉईन करायचे आहे. तर जो गोलाकार आपण ओपन ठेवलेला होता त्या गोलाकारमध्ये मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आतल्या साईडला घालून घेतली आणि गोल टिप मारून घेतली. तुम्ही पूर्णही गोल टिप मारली तरी चालते. मी तेवढीच मारलेली आहे जेवढा आपण ओपन भाग ठेवला होता. याच्यावर एक तुम्ही मनी पण स्टिच करू शकता, लावू शकता. पहा, किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहे. चला आपल्याला आता बेल्ट कसा शिवायचा ते पाहूयात. जो पैठणीचा काठ घेतला होता त्याचा सेंटर काढून घेतला एका साईडचा. दोन्ही साईडला असे सेंटर काढून घ्यायचे आणि जे लटकन तयार केलेली होती त्याची दोरी एका याच्यावर ठेवून घेऊन ती जॉईन करून घ्यायची. म्हणजे काठाला जॉईन केलेली आहे. दोन्ही साईडचे आपल्याला त्याचप्रमाणे करून घ्यायचे आहेत.
एकदम सेंटर काढून जॉईन करायचा, म्हणजे एकदम व्यवस्थित येते. आता अस्तर जे आपण काढलेले आहे ते अस्तर ठेवून चारही बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. एका साईडची 3 साईडच्या टिप मारायच्या आणि एका साईडची मारताना पहा पुढे दाखवलेलीच आहे मी कशी मारायची ते. ह्या पद्धतीने पूर्ण टिप मारून घ्यायची आणि जो लटकन जे आहे ते आतल्या साईडला पूर्ण घालून घ्यायचे, म्हणजे आपल्या शिलाईमध्ये येणार नाही. आता ही शिलाई मारताना आपल्याला थोडा ओपन भाग ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला आतली साईड बाहेर काढायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा ओपन भाग ठेवायचा आणि नंतर आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. लटकन जे आहे ते मी जसे व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे आतल्या साईडला घालून घ्यायचे, म्हणजे आपले शिलाईत येणार नाही. पहा जेवढा आता ओपन भाग ठेवलेला आहे तेवढा ओपन भागातून आपल्याला हा बेल्ट जो आहे ते उकलून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित असा काढून घ्यायचा, दोरीला धरून ओढले तर एकदम व्यवस्थित येते. आतील भाग असा बाहेर काढून घेतला आणि त्याची जी टोके आहेत चारी बाजूची टोके जे आहेत त्याचे सुईच्या सहाय्याने काढून घ्यायची, म्हणजे एकदम छान दिसायला बेल्ट हा छान दिसतो. हे आपले कॉर्नर जे आहेत ते आपण काढून घेतले. आता आपण जो ओपन भाग आतला भाग बाहेर काढण्यासाठी जेवढा ठेवला होता तेवढा आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे पहा असा व्यवस्थित धरून दोन्ही आतल्या साईडला दुमडून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायची. आणि ही टिप मारताना पूर्ण चारी साईडला आपल्याला टिप मारायची आहे. जर कोणी तुमचे बाहेर आले नसतील तर थोडे सुईच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे बेल्ट हा खूप सुंदर दिसतो. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि ह्याचा वन पीस कसा शिवला ह्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की चॅनलवर जाऊन पहा. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.